दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप राठोड, पोलीस हवालदार सचिन दराडे, विशाल गोसावी, शरद मोगल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी हे मालेगाव शहरात पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की 2 इसम पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची माझा कार क्रमांक MS14 CS 1929 यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा करून गोणीत भरून विक्री करण्याच्या उद्देशाने नाशिक बाजूकडून मालेगाव बाजूकडे महामार्ग क्रमांक 3 वरून बेकायदेशीररित्या नेत आहे। त्यांच्या सूचनेप्रमाणे छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेरे चौफुली महामार्ग क्रमांक 3 वर हे पोलीस पथक थांबले व मिळालेल्या माहितीप्रमाणे पहाटे 4 वाजता सदर कार त्यांना येताना दिसली। सदर कारला पोलीस पथकाने थांबवली असता व विचारपूस केली असता सदर कारमध्ये कार चालक रशीद अख्तर हफीजुर रहमान वय 19 वर्ष राहणार देवीचा मळा दानिश पार्क मालेगाव व त्यांच्या शेजारी असलेला सय्यद इसाक सय्यद अमीर वय 48 वर्ष राहणार जाफरनगर मालेगाव यांना त्यांनी ताब्यात घेऊन विचारणा केली असता कारच्या मागील सीटवर व कारच्या डिक्कीमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये कुठलाही परवाना नसलेले व प्रतिबंधित असलेला सुगंधित सुपारी गुटखा सदृश्य एकूण 2,05,960 रुपयाचे पुढे वापी येथून भरून आणल्याची कबुली त्यांनी दिली। सदर जर्दा वगैरे मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने वरील 2 इसमांना व त्यांची कारची किंमत 2,50,000 असे एकूण 4,55,960 रुपयाचा ऐवज जप्त करून त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व नियमन 2011 नुसार भारतीय न्यायसंहिता कलम 123, 223, 272, 273 अन्वये छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।